महाराष्ट्र शासनामार्फत विविध लोककल्याणकारी योजना प्रकल्प राबवण्यात येत आहेत। राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन समर्पित भावनेने काम करत असून महाराष्ट्र हा विकसित भारताचा भक्कम आधारस्तंभ बनला पाहिजे, यासाठी केंद्र शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली। तसंच येत्या काळात देशातील 2 कोटी महिलांना लखपती बनवण्याचा केंद्र शासनाचा संकल्प असून विकसित भारत संकल्प अभियानामध्ये महिलांनी नेतृत्व करून या अभियानाला यशस्वी करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 35,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन, राष्ट्राला समर्पण आणि पायाभरणी करण्यात आली। यामध्ये अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा सेवा अटल सेतू, खारकोपर उरण रेल्वे लाईन प्रकल्प, ठाणे आणि ऐरोली दरम्यान दिघागाव रेल्वे स्थानक, भारतरत्न नेस्ट वन भवन, महानगर प्रदेशाच्या पश्चिम उपप्रवेशासाठी सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, नवी मुंबई मेट्रो मार्ग 1 बेलापूर ते पेंढार, खाररोड आणि गोरेगाव दरम्यान नवीन 6 रेल्वे लाईन, उरण आणि खारकोपर दरम्यान उपनगरीय EMU ट्रेनची सुरुवात, नमो अभियान, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान, नारी शक्ती दूत ॲप, लेक लाडकी योजनेतील लाभार्थ्यांना धनादेशाचं वाटप यांचा समावेश आहे। यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आदी उपस्थित होते। यावेळी प्रधानमंत्री मोदी म्हणाले, आजचा दिवस केवळ मुंबई आणि महाराष्ट्रासाठी नव्हे तर विकसित भारताच्या संकल्पाचा ऐतिहासिक पुरावा आहे। भारतातील सर्वात लांब असलेल्या अटल सागरी सेतूचे लोकार्पण हा भारताचा विकासाप्रती असलेल्या वचनबद्धतेचा पुरावा आहे। 2014च्या निवडणुकीआधी रायगड किल्ल्यावर गेलो होतो, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन काही संकल्प केले होते। आज ते संकल्प पूर्ण होताना दिसतात। अटल सेतू त्याचाच एक भाग आहे। अटल सेतू ही विकसित भारताची एक झलक आहे। अटल सेतूमुळे गोवा देखील मुंबईच्या जवळ आहे। अटल सेतू प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या समवेत केला होता। सागरी सेतूचं काम पूर्ण होणं हे मोठं यश आहे। देशासाठी गेल्या 10 वर्षात पायाभूत सुविधांसाठी 44 लाख कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे। त्यापैकी महाराष्ट्र केंद्र सरकारनं सुमारे 8 लाख कोटी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण केले आहेत आणि आणखी काम सुरू आहे। ही रक्कम प्रत्येक क्षेत्राच्या रोजगाराच्या नवीन संधी वाढवत आहे, असंही ते म्हणाले। आज का दिन मुंबई और महाराष्ट्र के साथ ही विकसित भारत के संकल्प के लिए बहुत बड़ा, बहुत ऐतिहासिक है। आज विकास का ये उत्सव भले ही मुंबई में हो रहा है, लेकिन इस पर पूरे देश की नजर है। आज दुनिया के सबसे बड़े सी ब्रिज में से एक ये विशाल अटल सेतु देश को मिला है। ये हमारे उस संकल्प का भी प्रमाण है कि भारत के विकास के लिए हम समंदर से भी टकरा सकते हैं, लहरों को भी चीर सकते हैं। आज का ये कार्यक्रम संकल्प से सिद्धि का भी प्रमाण है। मैं 24 दिसंबर 2016 का दिन नहीं भूल सकता, जब मैं मुंबई ट्रांस हार्बर लिंक अटल सेतु के शिलान्यास के लिए यहां आया था। तब मैंने छत्रपति शिवाजी महाराज को नमन करते हुए कहा था कि लिख कर रखिए, देश बदलेगा भी और देश बढ़ेगा भी। जिस व्यवस्था में सालों साल काम लटकाने की आदत पड़ गई थी, उससे देशवासियों को कोई उम्मीद बची नहीं थी। लोग सोचते थे कि उनके जीते जी बड़े प्रोजेक्ट पूरे हो जाएं, ये मुश्किल ही है। और इसलिए मैंने कहा था, लिख कर रखिए, देश बदलेगा और जरूर बदलेगा।
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास गतीनं सुरू आहे. शासन याच निष्ठेनं महाराष्ट्राच्या विकासासाठी कार्यरत राहील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील नुकत्याच झालेल्या मेगा विकास प्रकल्पांची उदाहरणं देताना प्रधानमंत्री यांनी बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं उद्घाटन आणि नवी मुंबई विमानतळ आणि कोस्टल रोड प्रकल्पाची कामं सुरू आहेत. यामुळे मुंबईतील कनेक्टिव्हिटीचा चेहरामोहरा बदलेल. प्रवासाची सोय आणखी वाढवण्यासाठी ईस्टर्न फ्रीवेच्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्हला जोडणाऱ्या भूमिगत रस्त्यात बोगदा तयार करण्यात येत आहे. लवकरच मुंबईला पहिली बुलेट ट्रेन मिळेल असंही ते म्हणाले. दिल्ली मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉर महाराष्ट्राला मध्य आणि उत्तर भारताशी जोडेल. महाराष्ट्राला तेलंगणा, छत्तीसगड आणि इतर शेजारील राज्यांशी जोडण्यासाठी ट्रान्समिशन लाईनचं जाळंही टाकलं जात आहे. तेल आणि वायू पाईपलाईन, नवी मुंबई विमानतळ आणि शेंद्रा बिडकीन इंडस्ट्रीयल पार्कचे मोठे प्रकल्प महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्र में देवेंद्र जी से लेकर के अब एकनाथ शिंदे जी, अजीत पवार जी तक पूरी टीम के प्रयासों का परिणाम है. मैं उन सबको बधाई देता हूं.